तुम्ही देखील हेअरफॉल, डॅन्ड्रफ, वृक्ष हेअर आणि स्टंटेड ग्रोथ पासून स्ट्रेस्ड असतात. मी देखील होते, बट आता नाही, कारण मी यूज करत एक अमेझिंग हेअर ऑइल जे माझ्यासाठी मिरॅकल ठरलं. हाय, मी श्वेता, अबीएमए स्टुडंट, आणि मी आज तुम्हाला आयुर्वेदामध्ये सांगितले एक अमेझिंग हेअर ऑइल रेसिपी शेअर करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा साहित्य बघू. नीमचे पानं, कलोंजी, जटामांसी पावडर, आवळा पावडर, भृंगराज पावडर, जावित्रीचं फूल, चहापत्ती, नारळाचं तेल, कढीपत्ता, लोखंडी कढई आणि काळे तीळ व मेथीदाणा. आता हे कसं करायचं? तर लोखंडी कढईत नारळ तेल गरम करा, लो फ्लेमवरच ठेवा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सर्व घटक द्रव्य हळूहळू ऍड करा. 5 ते 6 मिनिट शिजवा व त्याला रंग गडद आल्यानंतर व तेलाला सुगंध आल्यानंतर गॅस बंद करा व हे ओव्हरनाईट ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी गाळून घ्या आणि तेल तयार. नीम मध्ये असतं निमिरीन, जे अँटी डॅन्ड्रफ आणि अँटी फंगल म्हणून काम करतं. कलोंजी मध्ये असतं थायमोक्विनोन, जे हेअर फॉलिकल्सला स्ट्रेंथ देतं. जटामांसी मध्ये असतं जटामान्सोन, जे स्काल्प कुलिंग करतं आणि स्ट्रेस रिलीफ करतं. आमलामध्ये असतं विटामिन सी, जे केसांना शाईन देतो. भृंगराज पावडर हेअर ग्रोथला प्रमोट करतं आणि केसांना नॅचरल काळा रंग देतो. जावित्रीचं फूल इम्प्रूव्ह स्काल्प सर्क्युलेशन. टी लिव्स म्हणजे चहापत्तीमध्ये असतं अँटीऑक्सिडंट, जे स्काल्पला डिटॉक्स करतं. करी लिव्स मध्ये असतं बीटा कॅरोटीन, जे हेअर ग्रोथला प्रमोट करतं. नारळाच्या तेलामध्ये असतं लॉरिक ऍसिड, जे डीप नरिशमेंट देतं. ब्लॅक सीसम म्हणजे काळे तीळ, मेलॅनिन सिक्रेटला प्रमोट करतं, तसेच केसांना शाईन देतो. मेथी दाण्यामध्ये असतो लेसिथिन, ज्याच्यामुळे केस स्मूथ होतात व फ्रीज फ्री हेअर्स तयार होतात. आयर्न कढई म्हणजे लोखंडाच्या कढईमध्ये नॅचरल आयर्न असल्यामुळे हे हेअर स्ट्रेंथनिंग आणि ब्लॅकनिंग मध्ये सपोर्ट करतं. सो हे एकच होईल, बट मल्टिपल बेनिफिट्स. हेअरफॉल कमी, डॅन्ड्रफ कंट्रोल, केसाला नॅचरल शाईन आणि ब्लॅक कलर, तसेच सगळ्यात महत्वाचं हेअर ग्रोथला अमेझिंग प्रमोट करतं. ट्राय इट वन्स अँड आय विल मेक शुअर की तुम्ही यानंतर मार्केटमध्ये भेटणारं हायली एक्सपेन्सिव्ह ऑइल कधीच विकत नाही घेणार. फॉलो मी फॉर मोर रिअल आयुर्वेदा अँड नॉट YouTube मिक्स.